नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरी किंवा आपल्याही घरी आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतो। तर आज आपण बाहेर गाड्यावर मिळतात तशी गोल कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप बेसन पीठ हे चाळून घेतलेलं आहे। आता ह्या बेसन पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातलं की आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केलं की आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। खूप जास्ती सुद्धा पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं आहे, कारण हे पीठ खूप भुसभुशीत असतं। एकदम जर जास्त तुम्ही पाणी जर ओतलं तर एकदम पातळ होऊन जाईल, त्यासाठी अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। तर इथे मी पाणी घालून हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हे तयार करायचं आहे। तर आता काय करायचं, आपले जे भजी आहे ते खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनिटे एकाच डायरेक्शननी हे फिरवायचं आहे किंवा फेटत राहायचं आहे। असं फेटल्यामुळे काय होतं, पीठ एकदम हलकं फुलकं होतं आणि एकदम जाळीदार अशी आपली भजी तयार होतात। अशा पद्धतीने आपल्याला फेटायचं आहे। तर इथे आपण 5 मिनिटे पीठ हे फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पीठ बघू शकता। अशा पद्धतीचं आपल्याला पीठ हे फेटून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, पाणी जर जास्त झालं तर तुम्हाला कांद्याचं प्रमाण सुद्धा वाढवावं लागेल। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे कांदा। तर मोठ्या साईजचे 2 कांदे घेतलेले, ते एकदम बारीक कट करून घेतलेले। त्यानंतर आपल्याला घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 4 मिरच्या इथे मी बारीक कट केलेल्या आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करायची आहे। त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा हिंग। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण जे साहित्य घातलेलं ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे हे पीठ बघू शकता, मिश्रण बघू शकता। अशा पद्धतीचं आपल्याला तयार करायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीचं। आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा खायचा सोडा। आता यामध्ये तुम्ही जर हळद घातलेली असेल तर पीठ खूप फेटून घ्या आणि मग भजी बनवा। आता इथे पीठ आपण फेटून पण घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण सोडा घातलेला आहे। जर हळद आणि सोडा एकत्र जर आले तर त्याचा भज्याचा रंग आहे तो लाल होतो। आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया। आता आपल्याला भजी बनवायची, त्यासाठी इथे तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम केलं की लगेच आपल्याला भजी यामध्ये सोडायची आहे। आता सोडत असताना फक्त आपल्याला 5 बोटांमध्ये जेवढं मिश्रण येईल तेवढं सोडायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर इथे आपण जेवढी भजी तेलात बसतील तेवढी आपण सोडून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि आपल्याला हलकेशा सोनेरी रंगावर ही भजी तळून घ्यायची आहे। खूप जास्त सुद्धा लाल करायची नाही। तर इथे तुम्ही बघू शकता हलकेशा सोनेरी रंगावर आपण भजी तळून घेतलेली आहे आणि छान अशी टम्म फुगलेली आहे। आता ही आपण काढून घेऊ आणि बाकीची राहिली ह्याच पद्धतीने तळून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी भजी तळून खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी आणि गरमागरम चहा कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो। तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली असतील, पण अशी माझ्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये ही कांद्याची गोल भजी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।